कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात खडकी गावात आदिवासींचं कुलदैवत डोंगऱ्या देवाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली। पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकत्मतेचा अनुभव देतं। डोंगऱ्या देवाला आदिवासी समाजात निसर्गाची नाळ जोडणारे देव मानले जाते। या पूजेत निसर्गाची उपासना, स्थानिक गाण्यांचं महत्त्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो। प्रत्येक गावात डोंगऱ्या देवासाठी एक खास जागा निश्चित केली जाते। या जागेला फुलखळी असंही म्हटलं जातं। गावकरी एकत्रित येऊन विधिवत पूजा करतात। या पूजेसाठी नागली, तांदूळ, उडीद असे 5 किंवा 7 वस्तू अर्पण केल्या जातात। या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपवास करून फुलखळीवर झेंडू व तुळस या रोपांचं रोपण करून तिथं पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं। यामध्ये डोंगऱ्या देवाची पूजा समाजातील एकतेचं प्रतीक आहे। या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो। नवस फेडणं, नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणं किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचं वैशिष्ट्य आहे। डोंगऱ्या देव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ज्याच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची प्रेरणा मिळते। डोंगऱ्या देवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे, तर ती एक महोत्सव असतो, जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो। डोंगऱ्या देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे। ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करणारा स्रोत आहे। डोंगऱ्या देवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नातं समजावून देण्याचं काम करते। प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, कळवण।